श्री गुरुदेव दत्त. क्वचित प्रसंगी तीळ आपले स्थान बदलत असते, पण जे ठळक तीळ असतात तो आपला परिणाम नक्कीच करतो. आता त्यातला गोल तीळ हा अत्यंत भाग्याचा असतो. त्यातलाच अंडाकृती हा सुखी व समाधानी व्यक्तीच्या शरीरावर असतो, म्हणजे आतापर्यंतच्या याच्यात दिसून आलेला आहे. लांबट तीळ हा देखील थोडाफार सुखी समाधानच देत असतो. त्यातला त्रिकोणातला जो तीळ असतो तो 3 बाजूप्रमाणे स्थिती असते, कधी चांगली, कधी वाईट, कधी अत्यंत उत्तम. टोकदार तीळ नेहमी त्रास, दगदग व अस्थैर्य देतो किंवा देतही नाही, कारण याचा काही नियम नाही. आता आपण बघणार आहोत तीळ व त्याचा उपतीळ. कपाळावरील तीळ 2 भुयामध्ये असेल तर त्याचा उपतीळ हा उजव्या हाताच्या कोपरावर येतो. नशीब या शब्दाचा उच्चार करताना आपला हात कपाळाकडे जातोच, त्याप्रमाणे हा तीळ शुभ असतो. 2 भुयामधील कपाळावर नव्हे, थोडा नाकाकडे झुकलेला याचा उपतीळ हा छातीवर उजव्या बाजूकडे असतो. वारसा हक्काने धनप्राप्ती होते बरं का यांना, परंतु उतार वयात फार काळ टिकणारा आजार येतो. भुईवरील तीळ उजवी बाजू. उपतीळ पोटावर डाव्या बाजूस असतो. पुरुष अथवा स्त्री दोघांनाही पोटाचे विकार निर्माण होऊ शकतात. लांबचा प्रवास हा सुखाचा होत नाही. भुईवरील डाव्या बाजूस असलेला तीळ त्याचा उपतीळ कमरेवर किंवा पोटावर उजव्या बाजूस असू शकतो. अशा व्यक्ती थोड्या भांडणप्रिय असू शकतात. क्वचित प्रसंगी कोर्ट कचेऱ्या करतात. स्त्रियांना सामान्यतः असेच अनुभव येतात.